नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विंड चाइम, जे तुमच्या घरात असेलही किंवा नसेलही. जर आणणार असेल तर तुम्हाला ही माहिती उपयोगी ठरेल, त्यामुळे व्हिडिओ जरूर पहा. विंड चाइम हे वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन मानले जाते. त्याचे वास्तुशास्त्रीय महत्त्व म्हणजे त्याचा आवाज घरातील साचलेली नकारात्मकता म्हणजेच आपली निगेटिव्ह एनर्जी नष्ट करते आणि सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जीचा प्रवाह वाढवते. आणि सायंटिफिकली पाहायचे तर त्यातून निघणाऱ्या ध्वनिलहरी म्हणजेच साऊंड वेव्हचा आपल्या मेंदूवर शांत होण्यास परिणाम होतो. आपले डोके मन शांत प्रवाहावर कार्य करते. घरामध्ये हवा खेळती राहते तेव्हाच विंड चाइम वाजते. मंद मधुर आवाजामुळे कामात एकाग्रता वाढते. घरातील वातावरणात जीवंतपणा येतो. विंड चाइम कोणत्या दिशेला लावावे तर त्यामध्येही धातूनुसार त्याची दिशा ठरते. तर ते मेटलचे धातूचे असेल तर पश्चिम उत्तर पश्चिम आणि उत्तर दिशेला लावणे शुभ असते. ते लाकडी किंवा बांबूचे विंड चाइम असेल तर ते ईशान्य नैऋत्य आणि मध्य भागात लावणे योग्य ठरते. त्याचे प्रकार आणि उपयोग, जेणेकरून ते खरेदी करताना कोणते घ्यावे यासाठी हे उपयोगी ठरेल. तर जे होलो म्हणजे पोकळ रॉडचे विंड चाइम असते ते सर्वोत्तम मानले जाते, कारण त्यातून हवा आरपार जाते, त्यामुळे ऊर्जा सक्रिय होते आणि सकारात्मक लहरी निर्माण होतात. सॉलिड म्हणजे जे भरीव रॉडचे विंड चाइम असते. जर तुम्हाला एखादी नकारात्मक ऊर्जा दाबून टाकायची असेल किंवा वास्तुदोष शांत करायचा असेल तर भरीव रॉड्सचा वापर केला जातो. जर तुमच्या घरासमोर एखादा खांब, झाड किंवा रस्ता असेल तर ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा वेगाने घरात येते, तर दरवाजावर विंड चाइम लावल्याने ती ऊर्जा विभागली जाते आणि सौम्य होते. जर तसा असेल खांब किंवा झाड, रस्ता, तर तुम्ही चौकटीच्या दोन्ही साईडला बाहेर विंड चाइम आतल्या साईडला लावू शकता. तसेच घराच्या कोपऱ्यात साचलेली मृत ऊर्जा म्हणजेच डेड एनर्जी हलवण्यासाठी इथे वारा लागेल अशा ठिकाणी विंड चाइम लावा. तसेच विंड चाइम खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याचा आवाज कर्णमधुर असावा. धातूंच्या कडकडाटाचा आवाज नसावा. त्याचा स्पर्शून जाईल, सुमधुर, कानाला छान वाटेल असा असावा. विंड चाइम खरेदी करताना त्यातील रॉडची संख्याही महत्त्वाची असते. 5 रॉड्स असलेली विंड चाइम नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तसेच पंचतत्व संतुलन राखण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. 6 रॉड्स हे नशीब व यश मिळवण्यासाठी वापरले जाते. 7 किंवा 8 रॉड्सचे विंड चाइम हे सुख, समृद्धी आणि प्रगतीसाठी शुभ मानले जाते. आणि 9 रॉड्सचे विंड चाइम हे अत्यंत शुभ व धनसमृद्धीसाठी शुभ मानले जाते. तसेच विंड चाइम खेळती हवा येईल त्या ठिकाणी लावावे. त्यावर कधी धूळ साचू नये, नाहीतर नकारात्मक ऊर्जा क्रिएट होते. तसेच विशेष खबरदारी म्हणजे ते सोफा, खुर्ची किंवा पलंगाच्या वर टांगू नका. त्याच्या खालती बसणे किंवा झोपणे हे मानसिक तणावाचे कारण बनते. मुख्य दरवाजावर लावलेले विंड चाइम अत्यंत शुभ मानले जाते. ते उंचीच्या ठिकाणी टांगावे, त्याने नेहमी सकारात्मक ऊर्जा येते. घराच्या उत्तर किंवा पश्चिम दिशेला असलेल्या बाल्कनीमध्ये विंड चाइम लावणे फायदेशीर ठरते. जर घराच्या पायऱ्या मुख्य दरवाजाच्या अगदी समोर असतील तर अशा ठिकाणी धातूचे विंड चाइम लावावे. विंड चाइमच्या डिझाईनमध्ये काही खास चिन्हे वापरले जातात ज्यांचा विशिष्ट परिणाम होतो. ज्याच्यावरती ड्रॅगन चिन्ह असते ते यशाचे प्रतीक आहे. घराच्या पूर्व दिशेला ड्रॅगन चिन्ह असलेले विंड चाइम लावल्याने वातावरणात पॉझिटिव्ह एनर्जी मोठ्या प्रमाणे क्रिएट होते. तसेच तुम्हाला समाजात मान सन्मान मोठ्या प्रमाणात मिळतो. तसेच ज्या विंड चाइमवरती नाणी, कॉईन्सचे चिन्ह असते तर विंड चाइमला फेंगशुई नाणी जोडलेली असतील तर ते धनवृद्धी आणि व्यवसायातील प्रगतीसाठी उत्तम मानले जाते. तसेच यामध्ये रंगाचे महत्त्व म्हणजे त्यात लाल रंगाचे विंड चाइम असेल तर हा यशाचा आणि ऊर्जेचा रंग आहे. ते विंड चाइम लाल रंगाचे असेल तर ते दक्षिण दिशेला लावावे. त्याने समाजातही मानसन्मान खूप वाढतो. घरात मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते. विंड चाइम निळ्या रंगाचे असेल तर शांततेचा रंग आहे. उत्तर दिशेला निळ्या रंगाचे विंड चाइम लावावे. त्याने करिअरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती होते. विंड चाइम पिवळ्या रंगाचे असेल तर ते सौख्याचा आणि आरोग्याचा रंग आहे. नैऋत्य दिशेला पिवळ्या रंगाचे विंड चाइम लावावे. त्यामुळे कौटुंबिक संबंध सुधारतात. तुमच्या कौटुंबिक वातावरणामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये खूप फरक पडतो. तर तुम्हाला विंड चाइमबद्दल ही माहिती कशी वाटली याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. पुनश्च भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.